पावसाळा सुरू झाला की रानात कोवळं हिरवं गवत वाढतं आणि त्याचबरोबर वाढतो शेळ्या मेंढ्यांमधला एका जीवघेण्या आजाराचा धोका. हा आजार म्हणजे आंत्रविषार. विशेष म्हणजे या आजाराची लक्षणं दिसेपर्यंत अनेक वेळा जनावराचा मृत्यू झालेला असतो. त्यामुळं हा आजार कसा होतो, त्याची लक्षणं कोणती आणि त्यापासून बचाव कसा करायचा, हेच आपण जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी स्वराली. ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आंत्रविषार हा क्लोस्ट्रिडियम परफ्रिन्जेन्स या जीवाणूमुळे होणारा आजार आहे. हा आजार एका आठवड्याच्या करडांपासून मोठ्या शेळ्या आणि मेंढ्यांपर्यंत कोणालाही होऊ शकतो. मात्र करडे आणि कोकरे यांना याचा धोका सर्वाधिक असतो. हा आजार नेमका कधी होतो? तर पावसाळ्याच्या सुरुवातीला शेळ्या मेंढ्या कोवळं लुसलुशीत हिरवं गवत भरपूर खातात. तसंच करडांना गरजेपेक्षा जास्त दूध पाजलं किंवा मका, ज्वारी, गहू यासारखे कर्बोदकयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ घातले तरी हा आजार होण्याची शक्यता वाढते. याशिवाय आहारात अचानक बदल करणं, अनियमित खाद्य देणं किंवा आतड्यांमध्ये परजीवी असणं ही सुद्धा या आजाराची प्रमुख कारणे आहेत. आता पाहूयात आजाराची लक्षणं कशी ओळखायची ते. सुरुवातीला करडे आणि कोकरे सुस्त दिसतात. ते दूध पिणं बंद करतात आणि एका जागी शांत बसून राहतात. तोंडाला फेस येणं, चक्कर येणं आणि काही वेळा हवेत उड्या मारून खाली पडणं अशी लक्षणं दिसू लागतात. मोठ्या शेळ्या मेंढ्यांमध्ये तोंडातून फेस येणं, अडखळत चालणं, दात खाणं, तोल जाणं, गोल फिरणं, श्वास घेण्यास त्रास होणं, पोट फुगणं आणि जुलाब अशी लक्षणं दिसतात. आपण आधीच बोललो तसं या आजाराची सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे प्रादुर्भाव झाल्यानंतर अवघ्या 12 तासात करडांचा मृत्यू होतो. त्यामुळं लक्षणं दिसताच वेळ न घालवता पशुवैद्यकांशी संपर्क साधावा. उपचारांबाबत बोलायचं झालं तर हा आजार अतिशय झपाट्यानं वाढत असल्यामुळं प्रभावी उपचार मर्यादित आहे. त्यामुळं पशुवैद्यकांच्या सल्ल्यानं प्रतिजैविके आणि आवश्यक उपचार तातडीनं सुरू करणं गरजेचं आहे. मात्र या आजारात उपचारापेक्षा प्रतिबंध अधिक महत्त्वाचा आहे. त्यासाठी ETV लस दरवर्षी 2 वेळा द्यावी. पहिली लस मान्सून पूर्व म्हणजे 15 जून पूर्वी आणि दुसरी ही ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये द्यावी. 3 महिन्यांवरील सर्व करडे आणि कोकरे यांना आंत्रविषाराची लस द्यावी. तसंच गाभण शेळ्या आणि मेंढ्यांमध्येही लसीकरण पशुवैद्यकांच्या सल्ल्याने करून घ्यावे. आता तुम्ही म्हणाल, लसीकरण केलं होतं म्हणजे सगळं झालं का? किंवा काही जण म्हणतील, आम्ही लस दिली नाही, मग आता काय करायचं? तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेळ्या मेंढ्यांना कोवळं हिरवं गवत हे एकदम जास्त प्रमाणात खाऊ घालू नका. करडांना गरजेपेक्षा जास्त दूध पाजू नका. तसंच मका, ज्वारी, गहू यासारखं खाद्य मर्यादित प्रमाणातच द्या. जर एखाद्या शेळी किंवा मेंढीचा अचानक मृत्यू झाला तर त्वरित पशुवैद्यकांकडून शवविच्छेदन करून घ्या. जर मृत्यू आंत्रविषारामुळे झाला असल्याचं निष्पन्न झालं तर उरलेल्या कळपाचं तातडीनं लसीकरण करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय करा. लक्षात ठेवा, आंत्रविषार हा अचानक होणारा आणि जीवघेणा आजार आहे. पण वेळेवर लसीकरण, योग्य आहार आणि पशुवैद्यकांचा सल्ला घेतला तर हा आजार सहज टाळता येतो. तुमच्या शेळी किंवा मेंढी पालनात आंत्रविषाराचा अनुभव आलाय का? आणि तुम्ही लसीकरण नियमित करता का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.